कवी वाल्मिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विरसे मानला शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिवी हे तेजाकृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. समारोपाचा दिवस म्हणवत नाही, परंतु एखादी गोष्ट पूर्ण झाल्याचा एक वेगळा आनंद असतो. तसा आज आपण घेतलेला संकल्प, घेतलेला विषय पूर्ण केला म्हणून आज एक वेगळा विशेष आनंद सगळ्यांना होतो आहे. शेवटच्या समासात समर्थाने काय म्हटलं तर विमल ब्रह्म, विमल याचा अर्थ आपल्याला कळतो मलरहित निर्मळ अशा अर्थाने विमल शब्द, आणि जे दिसत नाही ते ब्रह्म, ज्या ब्रह्माबद्दल आपण या 200 समासातल्या जास्तीत जास्त समासामध्ये विचार केला आहे, ते जे काही आत्मतत्व, ते जे काही ब्रह्म, ते कसं आहे, ते निर्मल आहे, मलरहित आहे. आपण व्यवहाराकडून आपल्या अध्यात्माकडे गेलं असं म्हटलं तर व्यवहारातल्या गोष्टी पटकन करतात. जसं आजचं आहे की आज आपल्याला म्हणजे ग्रंथ पूर्ण होणार याचं एक समाधान आहे, पण क्षणभर असा मनात विचार केला की मला जो कोणी विचारलं की तू 200 समास ऐकलेस किंवा मी बोलले, आता जेव्हा पुन्हा एकदा डायरी चालली जाते तेव्हा कितीतरी गोष्टी असं वाटतं अरे हे वाचलं होतं पूर्वी आपण, हे आपण सांगितलं होतं. त्यामुळे हे जर तसं म्हटलं तर की मोठा अगदी 200 समासाचा सगळा अभ्यास आपला झाला आहे आणि अगदी आपण आता दासबोध सगळा आमचा झाला असं म्हणण्यासारखं काही. हे असे विषय असतात की ते पुन्हा 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 अभ्यासावे लागतात. आणि ते का तर याचं कारणच असं आहे की काल जसं आपण म्हटलं की जी न दिसणारी गोष्ट आहे ती आपल्याला समोर पटवून देतात ना. हे जे ब्रह्म आहे ते दाखवता येत नाही, देता घेता येत नाही, दिसत नाही, आणि तरी देखील आपल्याला ते आहेच आहे ते समजून घ्यायचं, याच्यासाठी विचार. तर ही जी काही विमल ब्रह्माची गोष्ट आहे त्यातला व्यावहारिक पातळीवर जर आपण आणायचं म्हटलं तर त्याला आपण असं म्हणूया की आपल्याजवळ एक अशी सुप्त शक्ती आहे प्रत्येकाजवळ. असं नाही आहे की आपण आम्हाला काही जमणार असेल, असं खरं कोणीच नाही आहे जगामध्ये. तुम्ही आम्ही माणसं काय, पशुपक्षी सुद्धा किंवा सगळे जे काही जीवजंतू आहेत त्या प्रत्येकाजवळ अशी काहीतरी एक सुप्त शक्ती आहे, आणि त्या सुप्त शक्तीने ठरवलं तर काय वाटेल ते करता येऊ शकतं. म्हणजे अगदीच आता फुलं आहेत, ते फूल झाडावरती छानपैकी उमललं तर त्या फुलाचा कुठेतरी उपयोग व्हायला पाहिजे. त्या फुलांनी या जगामध्ये येताना कुठेतरी संकल्प आहे त्याच्या अचैतन्य असणारी जीवामध्ये की माझा कुणाला उपयोग व्हावा. अगदी कुठेही देवाला लावून डोक्यामध्ये केसामध्ये माळावं, अगदी काही इतर कुणाच्या तरी हारामध्ये ते जावं, किंवा सैनिकांच्या म्हणतात तसं अखेरच्या श्वास जरी घेतला तिथे जावं वा कुठेतरी, पण त्या फुलांचा काहीतरी उपयोग व्हावा. नाही झाला उपयोग तर काय होईल, काही नाही, ते झाडावरच बिचारा सुकून जाईल, पाकळ्या पडून जातील, त्याचं जीवन अगदीच व्यर्थ जाईल. आंबे आणतो आपण, आता कोकणातून आली आपली माहिती, तर छानपैकी अगदी चांगल्या दर्जाचे देवगडचे समजा आंबे आणले, पण 8 दिवस बघितलंच नाही त्याच्याकडे, काय होईल, जे काय व्हायचं तेच होईल. म्हणजे त्या प्रत्येकाजवळ असणारी जी सुप्त शक्ती आहे त्या सुप्त शक्तीचा वेळच्या वेळी उपयोग झाला तर त्याचा अर्थ आहे. निसर्गातल्या प्रत्येक छानपैकी घरट्यामधलं पिल्लू होतं आणि बहुधा तुमच्या आमच्यासारखं आळशी होतं, आणि त्यामुळे ते बाहेरच पडायला तयार झाली. एक दिवस मात्र असं झालं, खूप मोठं वादळ आलं आणि त्या वादळात ते झाड असं काहीतरी हल्लं, हल्ल्या इकडल्या तिकडे अशा काही वादळामध्ये हल्ल्या की ते बिचारं पिल्लू असं जमिनीवर आलं आणि त्या हिरव्या गवतावर पडलं आणि त्याच्या लक्षात आलं की काय सुंदर सूर्य उगवला आहे. आणि मग त्यांनी पंखात बळ घेतलं आणि छानपैकी विहार केला, आणि मग लक्षात आलं की अरे केवढी वनं आहे, केवढी जंगलं आहे, किती छान छान फुलं फुलली आहेत, किती छान आहे हे जग. पण जोपर्यंत त्या घरट्यात 80पणाने बसलं बघ हे जग दिसलंच नाही. असं व्यवहारामध्ये होतं. तर आपल्याकडे सुद्धा अशी ती सुप्त शक्ती आहे, आपण ती या दासबोधाच्या निमित्तानं उघडून पाहिली आहे आणि आपल्या लक्षात आलं की अरे यस जमतं आपल्याला. अगदी कशाला आपल्या सगळ्यांच्या
परिचित असणारी उदाहरणं द्यायची म्हटलं ना तर मला मोठी गंमत आली. सातवडेकर म्हणून वंदनीय मावशी गायकरांनी रामकथा लिहिली, तर त्यांनी असं सुरुवातीलाच म्हटलं की सातवळेकरांच्या रामायणावरून मी ही कथा सांगते. एवढा रामायणाचा अभ्यास या सातवळेकरांनी केला आणि वयाच्या 90व्या वर्षी सातवळेकरांनी स्पॅनिश भाषा शिकायला घेतली. आपण अचंबित होतो की काय 90व्या वर्षी, साधारण 80, 82, 85ला कोणी गेलं त्यावर सुटला बिचारा असं त्याचं वर्णन करतो. आणि हे 90व्या विषयी पंडित सातवळेकर असं म्हणतात की नाही हे काय आयुष्यात आपला काय माहिती किती मला. तर त्यावेळेला 90व्या वर्षी ते स्पॅनिश शिकायला गेले. दुर्गाबाई भागवतांचं उदाहरण देतात. त्या वर्षा 90व्या वर्षी खरं त्या बाई संशोधनात तर काय इतकी पुस्तकं लिहिली आहेत, इतका अभ्यास केला. यांनी कशावर 90व्या वर्षी संशोधन सुरू केलं तर म्हणे कन्नड आणि तेलुगू ह्या भाषा भगिनी आहेत, म्हणजे या दोन भाषातलं साम्य शोधण्यासाठी त्यांनी प्रबंध लिहिले 90व्या वर्षी. म्हणजे वय हे लिमिट नाही आहे. आपण म्हातारे झालं असं कधी म्हणायचं नाही. आपण आत्ता सुरुवात केली आहे. आज ग्रंथ पुरा झाला म्हणजे आपण काहीतरी नवीन आता गोष्टीला सुरुवात करायची आहे असा त्याचा अर्थ आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये अशी आपल्याला माणसं दिसतात. घरातली साधनं असतात, हार्मोनियमसारखी वस्तू आहे, वापरलीच नाही, कधी काढलीच नाही तर जाणार नाही. त्यामुळे जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी अशी जी सुप्त शक्ती आहे ती सुप्त शक्ती आपल्याला व्यवहारात आणावीच लागते, त्याच्याशिवाय कामं होतच नाही असं आपल्याला दिसेल. आता ही सुप्त शक्ती म्हणजेच हे आपल्याकडे असणारं आत्मतत्व, चैतन्य, परब्रह्म असं खरं म्हणजे आहे. आता या उदाहरणात मधली सुप्त शक्ती आपल्याला पटकन कळली, कारण त्याचं व्यवहारामध्ये फलद्रूप गोष्ट कळते ना. की असा असा प्रबंध लिहिला 90व्या वर्षी, मग आपल्याला ते अचंबित करणारं वाटलं. तसंच इथं आहे की आपल्या जन्मापासून ही एक आत्मतत्वाची शक्ती आपल्यामध्ये आहे. त्याचं कदाचित आज आपल्याला दासबोधाच्या निमित्तानं थोडीशी ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. हां असं काहीतरी आहे, त्याच्यावर आपण काही करू शकतो. मग ते जे विमल ब्रह्म आहे ते आता अखेरच्या समासामध्ये समर्थ पुन्हा एकदा आठवण करून आहे. साधारणपणे 6 मुद्दे या समासामध्ये आपल्याला अभ्यासायचे. सुरुवातीलाच हे सगळे एकच एक परब्रह्म की सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तूला व्यापक आहे. आपण नेहमीच उदाहरण देतो, साधा टेबल आहे, हा आता मोबाईल आहे किंवा आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आत बाहेर सगळीकडे ब्रह्म भरून आहे. चर अचर काही असू दे प्रत्येकामध्ये. आणि म्हणून वर्णन करतो की या पिंडामधल्या सुद्धा प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा ते ब्रह्म भरलेलं आहे. आत बाहेर जिकडे तिकडे हे परब्रह्म भरून आहे. अशा प्रकारचं वर्णन अनंत वेळा केलं आहे. त्याची आज पुन्हा समजणं आठवण करूया की सगळीकडे हे परब्रह्म कसं व्यापून आहे. आता एखादी गोष्ट व्यापून आहे असं म्हटलं की आपल्या लक्षात येतं की तिला हलायला जागाच नाही. साखरेच्या डब्यामध्ये अगदी हलवून हलवून साखर भरली, आता आणखी जाणार नाही. म्हणजे आपण म्हणतो डबा भरला, आता नाही आता उडवत राहायचं, ते डब्याचं झाकणच लागायचं नाही असं आपण म्हणतो. तर ती हलणार कुठे, काही जागी हलवून हलवून भरून झालेली आहे. तसं हे परब्रह्म जिकडे तिकडे या विश्वामध्ये हलवून हलवून घट्ट भरलेलं आहे. असा जर विचार केला तर त्या परब्रह्माला इकडून तिकडे जायला जागाच नाही. असं हे सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व चेतन अचेतन गोष्टीमध्ये व्यापून राहिलेली परब्रह्म नावाची गोष्ट आहे. निर्मळ आहे, चांगलं आहे. म्हणजे जगामध्ये वाईट गोष्टी का घडतात, हे परब्रह्म सगळं जर चांगलं असताना असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडतो. त्यामुळे जगामध्ये वाईट नाही आहे, परब्रह्म निर्मळ आहे. आता ते निर्मळ परब्रह्म आपल्यातलं असून सुद्धा जगामध्ये वाईट काय गोष्टी घडतात ते आपल्याला 200 समासात अनेकदा ती त्रिगुणांचा अभ्यास करताना समर्थाने सांगितलं आहे. दुसरा मुद्दा ते आपल्याला या समासात शिकवणार आहे की सगळ्या ज्या आपल्या कल्पना असतात त्या कल्पनांच्या पलीकडे असलेलं हे जे म्हणजे ह्या परब्रह्माची कल्पना आपल्याला करता येते. आपल्या बुद्धीला कल्पनेला काही मर्यादा आहे आणि त्या मर्यादांच्या पलीकडे हे परब्रह्म आहे. त्या परब्रह्माची कल्पना कशी करणार, त्याला आकाशासारखं म्हणणार का त्याला समुद्रासारखं म्हणणार नाही म्हणता येत. आपलं काहीतरी उपमा द्यायची म्हणून ह्याच्यातला कॉमन फॅक्टर भव्यता असं दाखवण्यासाठी आपण म्हणतो आकाशासारखं आहे, समुद्रासारखं आहे. पण म्हणून परब्रह्म काही आकाशासारखं समुद्रासारखं नाही आणि त्याच्यासाठी म्हणून त्याची कल्पना आपल्याला करता येत नाही. मग असं कल्पनातीत, कल्पनेच्या पलीकडे असणारं जे परब्रह्म आहे ते म्हटलं तो स्थूल पण नाही, सूक्ष्म पण नाही. सगळीकडे आहे म्हणजे सूक्ष्म नाही, दिसत नाही, त्यामुळे स्थूल आहे कसं म्हणायचं. असं त्याला कुठली विशेषणं लावायची, त्याला कुठली उपमा द्यायची असा प्रश्न संतांना पडतो. म्हणून ते सांगतात की ते दृश्य नाही पण अदृश्य पण नाही. दिसत नाही आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु ते नाही आहे तर आपण जिवंतपणाने
पाहतोय की सगळं. त्यामुळे दृश्य नाही, अदृश्य नाही, व्यक्त होत नाही, अव्यक्त होत नाही, स्थूल नाही, सूक्ष्म नाही, या परब्रह्माला काही विशेष असं लावताच येत नाही. व्यापक म्हटलं आपण का त्याला, पण व्यापक म्हटलं तर ते व्यापक पडले, कारण व्यापक आहे तर आत बाहेर जिकडे तिकडे आहे, त्याला हलायलाच जागा नाही असं जे आहे. गुणरहित म्हणावं का विकाररहित म्हणावं का गुण सगळे आहेत म्हणावं, त्या परब्रह्माला काहीच विशेषण असं लावून त्याच्याबद्दल काही आपल्याला सांगता येत नाही. पण तरी देखील समर्थाने शब्द वापरला की ते विमल निर्मल परब्रह्म आहे. म्हणून दुसरा मुद्दा त्यांनी आपल्याला परब्रह्मासंबंधी हा पण सांगितला. आणि मग एकदम आपल्याला परब्रह्मासंबंधी संत संगती किंवा साधू संगतीमध्ये संत काय म्हणतात, तर ते म्हणतात हे परब्रह्म म्हणजे आमचं विश्रांती स्थान आहे. इथे आपण हे करतो की आत्ता पण ठीक आहे, पहिले दोन मुद्दे की त्याच्याबद्दल काही वर्णन करता येत नाही, कल्पनातीत आहे वगैरे वगैरे. पण मग संत म्हणतात की ते आमचं विश्रांती स्थान आहे. म्हणजे काय, तर एक परम आनंद, सच्चित आनंद, असं जे आनंद स्वरूप असणारी गोष्ट आहे. परब्रह्म जाणणाऱ्यांना सगळीकडे आनंद मिळतो. कोणीच शत्रू नाही, कोणीच वाईट नाही, जग सगळं आनंद देणारच आहे. असा अंतर्बाह्य आनंदाचा अनुभव म्हणजे परब्रह्म आहे. आता क्षणभर आपण आपल्याशी विचार करायचा की अरे खरंच आपण असं अंतर्बाह्य आनंदी आहोत का? चेहरा असा पडला की आज काय वेळ मूड का तुझा, असं आपल्याला कोणतरी मैत्रीण विचारते, तर असं नाहीच कधी होत. या परब्रह्माची ओळख ज्याला झालेली आहे तो अंतर्बाह्य सच्चित आनंद स्वरूप होऊन जातो. त्यामुळे त्याच्याशी हा म्हणजे परब्रह्म नाही असं त्याला म्हणवतच आहे. तो संतांचा अनुभव आहे. संत कसं देवाने ठेवलं आहे त्याच्यात ते आनंदीच असतात. आम्ही पण ठेवलेले आनंद आहे, तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असं म्हणतो, पण जे आहे ते स्वीकारतो म्लान चेहऱ्याने पडलेल्या मानेने. तसं नाही, संत आनंदानेच सगळं स्वीकारतात. असा विचार केला तर परब्रह्म साधू संतांचं परम विश्रांती स्थान आहे. त्यांना एवढा कशाचा आनंद होतो त्या परब्रह्माच्या परिचयाचा हे आपल्याला कळेल. आणि हा परब्रह्माचा अनुभव ते ज्ञानदृष्टीने घेतात, कारण आपण ज्ञान शब्द पाहिला आहे. त्यामुळे ही जी आत्मज्ञानाची दृष्टी त्यांना लाभलेली आहे, दृष्टी म्हटलं की आपल्याला असं तर गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला कशी दिव्य दृष्टी दिली आणि ती दिव्य दृष्टी करून त्यांना परब्रह्म दिसलं आणि खरी खरी भगवंताची ओळख झाली. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप बघून झाल्यावर अर्जुन भगवंताला कृपा मागतो, त्याची क्षमा मागतो त्याची, आणि म्हणतो मी चुकलो आहे, मी किती तुझ्याशी बरोबरीनं वागलो, खरं मी नको असं वागायला, पण मला ना कळलंच नाही की तू परब्रह्म आहेस. मला असं म्हणेल माझा आतेमागे भाऊ, आम्ही माझा मित्र आहे, सखा आहे, आणि मग मी तुझ्याशी किती म्हणजे तुला बोललो काही पण, तुझा अपमान होईल असं पण वागलो, तुला असं म्हणजे एखाद्या मित्राशी हे जरा सरक रे मला जागा दे असं मी तुझ्याशी केलं, असं तो अर्जुन सगळं गीतेमध्ये म्हणतो की अरे मी तुझ्याशी कसं वागलो, इतकं मी बरोबरीने तुझ्याशी वागलो, बरोबर नाही, तू परब्रह्म स्वरूप. ही परब्रह्म स्वरूपाची ओळख ज्ञानदृष्टी मिळाल्यावर अर्जुनाला झाली. 11व्या अध्यायापर्यंत नाही झाली. 11व्या अध्यायापर्यंत तो भगवंत आहे त्याला कळलंच आहे, तो आपला सारथी आहे, तो आपला सखा आहे, आणि मी म्हणेन तसं त्यांनी करायचं, कारण तो सारथी आहे ना. घे रथ मध्यावर घेतला, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घे, त्याचं कामच ते आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मला कळलंच नाही, आत्ता कळलं दिव्य दृष्टी दिल्यावर. तसं संत म्हणतात की आम्हाला ही जी दृष्टी मिळाली त्या दृष्टीनं हा ज्ञानाचा अनुभव आम्ही घेतला आहे, आणि मग या परब्रह्मामधलं जो सच्चित आनंद, परब्रह्माशी परिचय झाला, परब्रह्माशी ओळख झाली, आणि एक वेगळाच आनंद या संत मंडळीला प्राप्त झाला. म्हणून आपण त्याला आपल्या भाषेमध्ये ब्रह्मज्ञानी असं म्हणतो. संत कसं आहे तर ते ब्रह्मज्ञानी. आता आम्ही व्यवहारामध्ये आपल्या नवऱ्यांना व्यवहार कळत नाही असं प्रत्येक बाईला वाटतं. प्रत्येक बाई म्हणजे आमचे हे तुकाराम महाराज, म्हणजे तुकाराम महाराज कुठे व्यवहार कळणार आहे, पण प्रत्येक बाईला आपला नवरा तुकाराम महाराज वाटतो, कारण त्यांना व्यवहार कळत नाही. तुकाराम महाराज पण व्यवहार कळत नका. या संतांच्या या गोष्टी फक्त आम्ही घेतलेल्या आहेत. त्याला परब्रह्म वगैरे कळलं, ब्रह्मज्ञानी ते होते, हे सगळं काय आम्ही घेत नाही. म्हणून त्याला ते ज्ञानदृष्टी मिळायचं आहे. आता मग तुम्हाला ज्ञानदृष्टी मिळवायची असेल तर काय करायचं? मग मागच्या आपण समासात पाहिलं की सोपा उपाय श्रवण मनन चिंतन याच माध्यमातून होतं. संतांची, चांगल्या माणसांची, सद्ग्रंथांची संगत करायची, आणि श्रवण मननाच्या सहाय्याने हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होईल. संतांनी त्याच मार्गाने ते गेले असं पण आपल्याला सांगितलं. हाच विवेकाचा आणि विचाराचा मार्ग आहे, अन्य कुठल्याच मार्गाने हे ब्रह्मज्ञान होणार नाही असं पण सांगितलं. एकदा हे ब्रह्मज्ञान झालं की काही आणखीन मिळवायचंच बाकी राहत नाही ना.
त्यामुळे सगळं अज्ञान दूर होतं अशी खात्री पण समर्थांनी या समासात पुन्हा एकदा आपल्याला दिली. 5वा विषय दिला की हे जे निश्चल परब्रह्म आपण म्हणतोय अंतर्यामी असणारं, एकीकडे सगळीकडे आहे असं पण म्हटलं, पण आता आपल्याकडे लगेच विषय आपला हात पण जातो ना, हृदयस्थ म्हणजे सगळीकडे भगवंत आहे, ह्या पेशीमध्ये भगवंत आहे, पण भगवंत म्हटलं की तो हृदयस्थ असं म्हणतो, तर ते हृदयाकडेच आपला हात जातो. असं जे निश्चल परब्रह्म आपल्या ठिकाणी आहे ते स्वाभाविकच केव्हा फळाला येईल ते कळेल केव्हा, अपरिश केव्हा होईल, तर आपली साधना फळाला येईल तेव्हा. आपल्याला खरंच असा आपलाच आपण अनुभव घ्यायचा, आपलीच आपण परीक्षा घ्यायची की आपल्याला सगळीकडे कोणीच आपल्याला शत्रू नाही, कोणीच आपले वैरी नाही, काहीच नाही, असा अनुभव येतो का कधी? आणि तो अनुभव आपल्याला यायला लागला किंवा आपण थोडंसं अजून आपल्याला म्हणजे ग्रेस मार्क करूया की असं मनात येईल, पण ते मनात आपल्याला बाजूला करता आलं तरी देखील आपण म्हणूया की आपला मार्ग योग्य आहे, पण योग्य मार्गावर आहे. होतं असं की मनुष्य म्हटलं की लगेच काही सगळेच काही मित्र असतात असं नाही की बघूया आता ह्याची का भेट झाली आज कठीणच आहे असं मनात येईल. मन जाता आहे तो जाने दो, मत जाने दो शरीर असं कबीर म्हणतात. तर मनात येईल तर ठीक आहे, पण लगेच अगदी फुटपाथ बदलून तिकडे जायला नको आहे, तर दुर्लक्षच करायचं आहे असं पण काही करायची आवश्यकता आहे. त्या शत्रूला पण आपण मित्र म्हटलं की हळूहळू आपली प्रगती होते आहे, परब्रह्माकडे वाटचाल होते आहे असा मनात जरी विचार आला तरी देखील आपण योग्य ट्रॅकवर आहोत असं मानायला हरकत नाही, असंही समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि 6वा मुद्दा सांगतात की हा जो सगळा विदृश्य जग आहे, संसार आहे, तो सगळा सफळ होईल, या साधनेच्या द्वाराच सफळ होईल. त्याच्यासाठी काय करायचं का अखेरच्या ह्याच्या हेतुपूर्वक समर्थांनी सांगितलं आहे सद्ग्रंथांचाच अभ्यास करावा. समर्थ आपल्या या दासबोधाबद्दल याच समासामध्ये प्रामाणिकपणानं कबूल करणारे की ही जी काही दासबोधातली वचनं सांगितली गेली आहे ती माझी नाही, ही भगवंतानी माझ्याकरवी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे ते स्पष्ट सांगतात की भगवंताची वचनं आहे, म्हणजे स्वतः प्रचिती घेतली आहे हे पण अनेकदा त्यांनी सांगितलं आहे, पण ही भगवंताची वचनं आहेत असा विश्वास बाळगा असते आपल्याला सांगतात. मनापासून जर आपण या वचनांचा अभ्यास केला तर आपण सुद्धा ब्रह्मज्ञानी होऊ अशी एक खात्री समर्थ या समासात आपल्याला देणार. पहिले जे 9 ओव्या आहेत त्या समासाच्या, या पहिल्या 9 ओव्यांमध्ये त्यांनी मगाशी म्हटलं तसं परब्रह्म स्वरूपाला आपल्याला काहीतरी उदाहरण हवं म्हणून आकाशाचं उदाहरण दिलं आहे, पण आकाशाचं उदाहरण देऊन लगेच सांगतात की जे परब्रह्म धरावं म्हटलं तरी धरता येत नाही, तर बरोबर आहे, आकाशाला धरावं म्हटलं तरी धरता येत नाही. आपण पाहतो जेवढं आपलं विमान उंच जाईल आकाशातही आपल्याला उंच दिसतं. पक्षी जिथे कुठे उडत असतात भोवताली सगळीकडे त्यांचं आकाशच असतं, त्यामुळे आकाश हे धरता येत नाही म्हणून आपण म्हटलं परब्रह्म धरता येत नाही, तर बरोबर आहे. टाकायचं म्हटलं तर टाकता येत नाही, पण सगळीकडेच आहे. मग असे म्हटलं तर हालायला जागाच नाही आहे, असं सगळं परब्रह्म आहे. जिथे जिथे तिथे सगळीकडे ते परब्रह्म आहे, त्याच्यासाठी आपल्याला उपमा देता येत नाही. कधी नाही आहे असं पण होत नाही, जिकडे तिकडे आणि जेव्हा तेव्हा असं सगळीकडे ते आहेच आहे असं दिसतं. तसं असताना कोणत्याही दिशेला तोंड वळवलं तरी स्वतः परब्रह्म आहे. मागे उभा, पुढे उभा, डावीकडे उजवीकडे दाही दिशाला पांडुरंग आहेच आहे, तसं हे परब्रह्म आहे. पांडुरंग म्हणजे परब्रह्म, सर्व दिशांना भगवंत आहे हे सांगण्यासाठी परब्रह्म म्हटलं की जरा आम्ही कचरतो, पण देव सगळीकडे आहे किंवा आपण म्हणतो का आपण प्रदक्षिणा घालतो, आरती झाली की भोवताली आपण फिरतो स्वतःच्याच, त्याचा अर्थ काय असतो तर सगळीकडे आहे. आम्ही जिथे बघतोय त्याच बाजूला देव आहे असं नाही, तर सगळीकडे भगवंत आहे, चराचरात भगवंत भरलेला आहे. म्हणून आपली पद्धत आहे की स्वतः भोवती प्रदक्षिणा घालायची आणि पुन्हा नमस्कार करायचा. नाही तर दक्षिणेकडे तोंड नको आणि इकडे उभे राहू नका, इकडे पूर्व पश्चिम कुठली दिशा हे विचारायचं खरं म्हणजे काही आवश्यकता नाही, पण सगळीकडेच तो आहे असं जर म्हटलं तर. त्यामुळे ते आपल्याला सांगणार आहे की जसं आकाश तसं आपल्याला जिकडे ज्या बाजूला आपलं मुख वळेल त्या बाजूला तो आहेच आहे असं होईल. भगवंताच्या बाबतीत तर असं आहे की अर्जुन कायमच त्याच्या मागं आहे, पाठमोरच बघतोय तो भगवंताला, तो चालवतोय रथ, त्यामुळे अर्जुन मागं आहे तर त्याला पाठमोरच भगवंत दिसतोय ना, म्हणून तो म्हणतो अरे पाठीमागे पण मी तुला नमस्कार करतो, पुढून करतो, मागून करतो, सगळीकडून नमस्कार करतो. आता आपण याच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी खूप हे पाहिला की आपल्या ह्या त्र्यंबकेश्वरला त्या त्र्यंबकेश्वरच्या मागे उभं राहून आरती करतात. तर लोकांनी विचारलं हा काय प्रकार आहे, त्र्यंबकेश्वरचा मुख त्या साईडला आणि तो पुजारी जो आहे तो मागं बसला आहे आणि तो आरती करतोय, त्याचा अर्थ हाच आहे
की भगवंत दाही दिशांना सगळीकडे आहे. आणि त्यामुळे अगदी दादांत आपल्याला माहिती आहे की रथामध्ये बसलेला श्रीकृष्ण सारथी आहे, पाठमोळा आहे आणि अर्जुनाला मागच बसतोय का तो, तर कायमच तो पाठीमागून दिसतो आहे. तरी देखील भगवंत सगळ्या दिशांनी आहे यासाठी आपण ते लक्षात घ्यायचं. सतत ते परब्रह्म आपल्या समोरच आहे. आपल्या त्याची पाठ असली तरी ते आपल्या समोरच. तो देहरूपात असल्यामुळे ते पाठ आणि मुख हा विषय आला. कृष्णाच्या रूपात असल्यामुळे आपल्याला असं वाटलं की हा पाठमोर आहे. परब्रह्म आहे तो, तर सगळीकडे आहेच आहे. त्या पाठ आणि समोर असा काहीच विषय त्याच्यामध्ये नाही, असं त्या परब्रह्माच्या मिळायचं. समजा आपण अगदी पळत सुटलो तरी देखील ते आपल्या आहेच बहुतेक. पळत सुद्धा ते लांब जाऊ शकणार नाही. अशा पद्धतीने विचार केला तर या आकाशाचे थोडंसं आपल्याला उपमेला त्याचा उपयोग होतो. तुम्ही सिनेमाला जा, नाटकाला जा, तीर्थस्थानी जा, मंदिरात जा, सगळीकडे ते परब्रह्म आहेच. म्हणजे एखादा माणूस देवळात जात नाही आणि अन्य ठिकाणी जातो म्हणून त्याला वाईट मानायचं कारण आहे. तो जातो तिथे परब्रह्म आहेच असा आपण विचार केला पाहिजे. आम्ही बाबा दासबोधाला जातो, आम्ही देवळात जातो, आम्ही उपास करतो म्हणजे आम्ही काहीतरी विषय असं नाही. सगळीकडे परब्रह्म आहेच आहे असा विचार केला तर तो दाट भरलेलं परब्रह्म कसं ते आपल्याला कळेल. असं पहिल्या 9 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं. पुढल्या 10, 11, 12, 3 ओव्यांमध्ये एक ब्रह्माला आणखीन तरी विशेष लावलं की ब्रह्म पोकळ आहे म्हणजे रिकाम आहे. आता म्हणजे काय, आता आपण पाहिलं की सगळ्या चराचरात ते भरलेलं आहे आणि मग पुढे म्हणतात की ते पोकळ आहे आणि म्हणजे रिकाम आहे. आता ब्रह्म रिकाम काय नाही आपल्याला त्याचा अर्थ कळणार. रिकाम आहे याचा अर्थ आता आपल्याला आठवण दिली की लगेच कळेल की समर्थांच्या त्या एका छोट्या महंताला विचारलं वाटेवर ब्रह्मांड आहे आणि मग समर्थांनी परत पाठवलं आणि त्या सगळं वाटे रिकामी करून दे रे. त्याचा अर्थ ते पोकळ आहे किंवा रिकाम आहे याचा अर्थ काय तर ते आहेच आहे. त्याला हे विशेषण लागूच शकत नाही की ते पोकळ आहे का ते रिकाम आहे वगैरे. असं जे की अवाढव्य ब्रह्मांड आपलं आहे त्या ब्रह्मांडाच्या पोटात ब्रह्म सगळीकडे भरलेलंच आहे. आत बाहेर जिकडे तिकडे आहेच आहे आणि पुन्हा ते निर्मळ आहे. निर्मळ ब्रह्माची सर दुसऱ्या कुठं येणार नाही. मग निर्मळ ब्रह्माची सर मग आपले सगळे शब्द पण वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. ते खरं आपलं घर आहे बरं का. हे खरं आपलं घर नाही. आपण भाडोत्री आलो आता. आपण सगळेजण जे ह्या भूलोकावर आहोत ना आपण काही 70-75 वर्षाच्या भाडे याच्यावर जागा घेतली इथे. आपल्याला जायचं आहे स्वलोकी. आता स्वलोक म्हणजे काय मग वैकुंठवासी आणि स्वर्गवासी असं जे शब्द वापरतो ते आपलं खरं घर. हे आपलं भाड्याचं घर. पण आम्ही इथे इतके चिकटून बसतो आम्हाला आवडतं भाड्याचं घर. आणि आता कायदे इतके बदलले की भाड्याचं घरच मालकाचं होतं आणि त्यामुळे आता नाही जायचं सोडून. पिढ्या मिळतं. मी भाड्याने घर घेतलं पण माझ्यानंतर माझ्या मुलाला ते भाड्याचं घर रिडेव्हलपला गेलं की मला मिळणार आहे. अशा याने आम्ही पुढ्याला पण देतो. तर आम्ही चिकटून राहतो इथे. तर इथे मात्र ते आपल्याला सांगतात की ही काही आपली खरी घरं नाही. ब्रह्मलोक आहे ते आपलं घर आहे असं म्हटलं तर सर्व ब्रह्ममयम याचा अर्थ काय तो आपल्याला कळेल. काय 12 ते 10, 11, 12 आहेत 3 ओव्यांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला आठवण दिली की हे भाड्याचं घर आहे. जर पुन्हा देह भाड्याचा म्हटला तर त्या देहात पोट भाडे करू पण बरेच आहे. त्या सगळ्यांचा पण आपल्याला विचार करायला लागतो. सगळे भाडं न देता सुद्धा हातात येऊन काय करणार असं आहे. 13व्या ओवीपासून समर्थाने आपल्याला अगदी काशीपासून रामेश्वरापर्यंत जरी सगळीकडेचा विचार केला तरी देखील ते म्हणतात की अहो मी सगळीकडे देश पर्यटन करून आलं, सगळीकडे परब्रह्म गच्च भरून आहे बरं का, जाऊन आलं असं समर्थाने गमतीनं आपल्याला सांगितलं. बरं त्या नैनम छिन्नती शस्त्राणी नैनम धरती पावका तसं आहे की ते भिजत नाही, ते वाढत नाही, सुकत नाही असं होत नाही, पूर आला तरी पुढे वाहून जाणार नाही. अशा सगळ्या गोष्टी त्या परब्रह्माबद्दल आहेत. सगळीकडे एकाच वेळेला समोर आहे, मागे आहे, डावीकडे उजवीकडे सगळीकडे आहे. सगळ्या प्राण्यांना सगळ्या बाजूंनी भरून आहे. असं सगळं त्या सातत्याने पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण आपल्याला पक्कट असावं मनामध्ये की सगळीकडे परब्रह्म बनलेलं आहे. आपण जेवताना ब्रह्मार्पण ब्रह्मावे ब्रह्मात्म ब्रह्मणार्पण ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीन असं म्हणतो. म्हणजे काय तर त्या हा जो काही एका अर्थाने अन्न ग्रहण करणार म्हणजे होमामध्ये आपण अग्नीच्या स्वाहा घास टाकणार होतो तर ते जे काही आहे तर ते ब्रह्म आहे. पदार्थाला आपल्याला चांगला झाला आहे किंवा चांगला झाला नाही आहे असं म्हणण्याचं खरं म्हणजे कारणच नाही. कारण ते ब्रह्म
अन्नपूर्ण ब्रह्म आहे आणि ह्या देहाला त्याच्या आहुती आपण देतो आहोत अशा अर्थाने तो श्लोक आपण म्हणतो. त्यामुळे ही जी काही आता ती आहे हवनं द्यायची, तर ती हवनं सगळी निवडलेली चांगली शुद्ध जे काही हवनं द्रव्य संविधा टाकायचे त्या सगळ्या बघून व्यवस्थितच केलेल्या असतात. तर आपलं अन्न चांगलंच असतं, तर आपल्याला अन्नाला नावं ठेवायला परवानगीच नाही आहे. जेव्हा आपण ब्रह्म म्हणतो आणि या ब्रह्मामध्ये या अग्नीमध्ये जेव्हा आपण हे अन्न टाकतो त्यामुळे त्याला आपल्याला ते हवी द्रव्यच आहे, त्यामुळे ते चांगलंच आहे असं म्हणावं लागतं. असा हा अग्नीसुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, जठराग्नीसुद्धा ब्रह्मस्वरूप आहे असं. या सगळ्याचा जो कर्ता करविता जो आहे तो सगळा कोण आहे, तर तो पण ब्रह्म. आता परब्रह्म ब्रह्म परमेश्वर ईश्वर असे शब्द आपल्या परिचयाचं झालेलं आहे. समान अर्थाने शब्द आपण ते वापरतो. ह्याचं आणखीन एक उदाहरण आपल्याला ईशावास्य उपनिषदात मिळतं. ईशावास्य उपनिषदातला शांतीपाठ आपण सगळेजण रोज म्हणतो. पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काय याचा अर्थ की एखाद्या पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच राहतं. आता खरं म्हणजे परब्रह्माचा आत्ता पण विचार केला तर ते काढता यायला दुसरी जागाच नाही आहे. काढणार कसं? दुसरी जागा पाहिजे ना इकडून तिकडे जायला. आता तसं नाहीच आहे, सगळीकडेच ते गच्च भरलेलं आहे. त्यामुळे जसं असं समुद्रामधलं पाणी समजा उजळीत गेलं तर त्या उजळीत पाणी आहे ते समुद्रात काय त्याचा परिणाम होणार आहे उद्याच्या पाण्याने. एवढं मोठं दरवर्षी पाऊस पडतो आहे, समुद्राची पाण्याची वाफ होते आहे, नद्यांना पूर येत आहेत, पण समुद्र आहे तसंच आहे की नाही. त्याचा काही असं वाढला आहे किंवा कमी झाला आहे, सुकून गेला आहे असं होत नाही. त्यामुळे त्या समुद्राचा विचार करता आपल्याला लक्षात येतं की ते उंजळभर पाणी काढलं किंवा काय आणखी बादलीभर काढलं तरी देखील त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही आहे. दोन्हीमधले त्या उंजळभर पाण्यामधले आणि समुद्रातले गुणधर्म सारखेच आहे. त्याच्यामध्ये किती % क्षार आहे तेच तुमच्या उंजळीतल्या पाण्यामध्ये पण असणार आहे. तसंच या परब्रह्माबद्दल आहे, सगळीकडे ते सारखंच आहे. परब्रह्म पूर्ण आहे, हे विश्व पूर्ण आहे. त्या पूर्णातून पूर्ण काढताच येणार नाही आहे, पण काढलं तरीसुद्धा ते पूर्ण शिल्लक राहणार आहे असं म्हणतात. याचं आता थोडं आणखीन उदाहरण म्हणून द्यायचं किंवा हे आपल्याला नीट कळावं म्हणून ते सांगतात की निवृत्ती आणि दाखडी ज्ञानोदय हे पूर्ण आहे. दिसायला 2 व्यक्ती आहेत, एक गुरु आहे एक शिष्य आहे, पण हे पूर्ण आहे. आता म्हटलं जसं गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे पूर्ण आहे. दिसायला 2 व्यक्ती आहेत, अवतार धारण करून आल्यामुळे आपल्याला ते कृष्ण अर्जुन 2 दिसत आहे, परंतु हे पूर्ण आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद हे पूर्ण आहे. हे गुरु शिष्यांची जी जोडी आहे ही पूर्णात पूर्ण मुदच्यते आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच. म्हणजे दिसायला रामकृष्ण आणि विवेकानंद आहे, परंतु दोघेही एकच आहे. तत्त्वम असे हा जो 20वा समास आहे, या 20व्या समासामध्ये हे वेदांमधलं तत्त्व समर्थ शब्द आहे, ते तूच आहेस तत्त्वम असे. अशा पद्धतीने विचार केला तर गुरु शिष्यांमधल्या या जोडींमधून आपल्याला कळतं हे परब्रह्म काय. दिसायला गुरु शिष्य असले तरीसुद्धा जे याच्या मनात तेच याच्या मनात. बऱ्याच गुरु शिष्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला प्रसंग वाचायला मिळतात. एकदा एका काय असतं मठांमध्ये सुद्धा ना कुटुंबात असतंच. मठातली जी मंडळी असतात त्याच्यामध्ये हा तरी सद्गुरूंचा लाडका, याला सगळं विचारून करतात, मला कोणी विचारत नाही, अशी काहीतरी एकमेकांच्यामध्ये भावना असतात. ते एकदा असं झालं की गुरुदेव रानड्यांकडे त्यांच्या नेहमी येणार शिष्यांमध्ये आणि मग त्या गुरुदेवांना काहीतरी जाऊन सांगायचं कानपिचक्या की तो असं म्हणाला तो तसं म्हणाला. तुम्ही टाकता विश्वास तसं काही नाही आहे बरं का, पण सद्गुरूंना माहीत असतं कोण कसं आहे वगैरे आणि ते बरोबर सांगतात. एक दिवस असं झालं होतं. मग त्या शिष्या गुरुदेवांनी सांगितलं त्याला की तुला वाटतंय ना असं आज आपण परीक्षा घेऊया. आणि मग तो जो जवळचा शिष्य होता एका कागदावर त्यांनी काहीतरी लिहिलं आणि मला इथं तुझ्याजवळ आणि म्हणाले ते आले ना की त्यांना दाखव. ते आले, तो शिष्य त्यांचा आला आणि खरं म्हणजे तेव्हा काही फोन बिन नव्हते की मोबाईलवरून मी असं दिलं आहे वगैरे असं सांगायचं काही डोळे नव्हतं. त्यांनी स्कूटर लावली आणि आत येत आहेत. तर म्हणाले सद्गुरूंनी माझ्यासाठी काहीतरी निरोप दिला आहे ना तुमच्याजवळ, तुम्हाला कसं माहिती. तर हे जे याची हृदयचं त्याची हृदय कळतं ना हे वेगळंच आहे. आणि म्हणून आपल्याला आत्तासुद्धा हे अनुभव येतात. म्हणजे बाकीची उदाहरणं कृष्ण अर्जुन आणि रामकृष्ण विवेकानंद किंवा जुनी उदाहरणं दिली म्हणजे तीच फक्त बरोबर. आणि आत्तानी असं इतकी निष्ठा ज्यांची आहे ना त्यांना हा
अनुभव आल्याखेरीज राहत नाही असं आपल्याला दिसतं. बाकी सगळीकडे आपल्याला पूर्णातलं पूर्ण काढता येत नाही किंवा कोशातलं काही काढलं तर ते कमी होतं, हा आपला अनुभव आहे. पण परब्रह्माच्या बाबतीमध्ये काहीच कमी होत नाही. आणि त्या सद्गुरूंमध्ये जे काही आहे ते सगळंच्या सगळं त्या शिष्यामध्ये असतंच असतं. म्हणून रामकृष्णांनी नुसत्या स्पर्शाच्या साह्यानं स्वामी विवेकानंदांना त्यांच्याजवळच्या सगळ्या शक्ती देऊन टाकल्या होत्या. आणि एवढ्या मोठ्या परदेशात गेलेल्या स्वामीजींना काही भाषणाची तयारी नाही, काही नाही, दिलेलं काय ओळखपत्र आहे ते नाही, कपडे पुरेसे नाही, खायला पुरेसे नाही, पण त्यालाही त्याचं काही वाटलं नाही. आणि सगळी आपला सद्गुरू व्यवस्था करेल आणि खरोखरच सद्गुरू पावलोपावली व्यवस्था करत होते असं दिसेल. त्यामुळे ही उदाहरण आपल्याला पूर्ण परब्रह्म म्हणजे काय सांगायला पुरेसे. एकदा आत्ता जसं म्हटलं ना समर्थांच्या बाबतीमध्ये वाटीभर ब्रह्माची गोष्ट, तसं स्वामी विवेकानंदांना पण काही अशी टार्गट मंडळी असतात. म्हणजे असं मठ झाला तरी मठामध्ये म्हणजे सगळे सत्शिष्य भरलेले आहेत असंही कोणीतरी काहीतरी अशा काढतच. त्याला एकदा स्वामी विवेकानंदांनी भाषणाला विषय दिला, आज तुम्ही शून्य या विषयावर बोला. आणि तेव्हा स्वामीजींनी शून्य म्हणजे परब्रह्म या विषयावरती भाषण केलं होतं. आता त्याच्यासाठी ही जी काही गोष्ट आहे की ज्याला हे पक्क कळलेलं आहे, आत्मतत्व म्हणजे काय, परब्रह्म तत्व म्हणजे काय, त्याला बरोबर ही गोष्ट कळते. ह्यालाच आपण मग अशी जसं पूर्ण म्हटलं त्याच्या शेवटी आपण ओम शांती 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 असं म्हणतो. ही जी की तीन वेळा शांती शब्दात उच्चारतो तो आपल्या प्रार्थनेची पूर्णता करण्यासाठीच फक्त आहे असा त्याचा अर्थ नाही. तर आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक ह्या तीनही गोष्टींसाठी एक एकदा तो शांती शब्द उच्चारलेला आहे. की सर्व प्रकारच्या या तीन गोष्टी ज्या काही उरतच नाही, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होत असं ह्या परब्रह्माकडे म्हणजे या ईश्वराकडे प्रार्थना करायची. आपोआपच सगळी आपली अशांती काय आपलं जे काही असेल ते सगळं दूर होईल आणि हा स्वच्छ स्वरूपाचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळतो. या सगळ्या 30 ओव्यांपर्यंत हा विषय झाला आणि एकदम थोडासा विषयामध्ये पालट केलं शेवटच्या 12 ओव्यांमध्ये. याचं कारण ती फलश्रुती आहे. आपल्याकडे दासबोध वाचताना पद्धत आहे की एक जरी समास आपण वाचला, नित्य नियमाने वाचणाऱ्याला सुद्धा की एक वाचला तरी अखेरच्या या 20व्या दशकातल्या 10व्या समासातल्या शेवटच्या 10 ओव्या वाचायच्या, अशी एक सांप्रदायिक पद्धत आहे. त्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे आपण त्या शेवटच्या 10 ओव्या वाचतो. असं या 10 ओव्यात काय आहे तर त्याच्यामध्ये फलश्रुती आहे. या फलश्रुतीमध्ये त्यांनी सांगितलं की आपण केलेल्या साधनेचं उत्तम उन्नत करणारं फळ आपल्याला नक्की मिळेल. झाले साधनाचे फळ असंच त्यांनी सुरुवात केली आहे. आणि ह्याच्याबद्दल खात्री बाळगा की नक्कीच म्हणजे असा सुरुवात करताना पण ग्रंथाची फलश्रुती सांगितली होती की हे तुम्ही का करा तर तुम्हाला नक्की फळ मिळेल. नाही तर काही ग्रंथाच्या सुरुवातीलाच काही सांगितलं जातं असं नाही. साधारणपणानं ग्रंथ स्तोत्र याच्या अखेरीला फलश्रुती सांगितली जाते. पण दासबोधामध्ये एक विशेष आहे की सुरुवातीलाच त्यांनी फलश्रुती सांगितली आहे आणि आता अखेरच्या याच्यात पण त्यांनी सांगितली की ही जी काही उन्मन होण्याची स्थिती आहे ती उन्मन होण्याची स्थिती या ग्रंथाचाच अभ्यास केला आपण तर त्या ग्रंथाच्या अभ्यासाची साधना केल्यामुळे ही उन्मनी स्थिती आपल्याला प्राप्त होईल आणि अंतर्यामी असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होईल. बरं, साधना थांबवण्याची किंवा थांबण्याची आवश्यकताच नाही. म्हणजे ग्रंथ पुरा झाला मिटला आता संपला आता घरी जाऊन पण कपाटात ठेवून देऊ असं नाही. ही सुरुवात आहे असं पण ते लगेच आपल्याला सांगतात की आता साधना थांबायची नाही. आता इथून पुढे खऱ्या अर्थाने पुन्हा सुरुवात करायची. कारण ग्रंथ संपला असं होतच नाही. संपला म्हणून मग ती परत एक ओळी वाचायची पद्धत आहे. आपल्याला सांप्रदायिक लोकांनी काही पद्धती घालून दिल्या आहेत त्याच्या मागे सुद्धा बारीक बारीक गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत. गीतेचा अध्याय पुरा गीता म्हणून पुरी झाली 18 अध्याय की परत एकदा धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हणायचं म्हणजे संकल्प करून ठेवायचा. त्यामुळे फलश्रुतीच्या ओव्या वाचल्या की पुन्हा एकदा दासबोधाची सुरुवात करायचीच असं ते आपल्याला सांगतात. ते त्या अर्थाने की ही जी काही साधना आहे हा जो काही सद्ग्रंथाशी परिचय आपला झालेला आहे तो थांबवायचा नाही. पुन्हा उद्यापासून पहिल्या समासापासून सुरुवात करायचीच आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला स्वतःचा अनुभव सांगितला. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागेपणी मला दिसलं. मी जे काही आता स्वप्न काय पाहिलं होतं तुमच्या आमच्यासारखं स्वप्न नसतं ना संतांचं. संत सभोवताली जे काही घडतं आहे किंवा जे त्याला घडायला हवं आहे त्याची ते स्वप्न बघतात. त्यामुळे जे काही मला वाटतं आहे व्हावं
ते सगळं मला राजा हिंदवी स्वराज्य व्हायला हवं आहे तर तसं घडलं असं समजतं. त्या अर्थाने म्हणतात की जे जे काही मी मनात विचार केला, जे जे काही मी ज्या गोष्टीचं मी स्वप्न पाहिलं ते सगळं सिद्ध झालं आहे असं मला दिसलं आहे. आणि हे सगळं अनिर्वाच्य सांगता येत नाही आहे मला. मी जे काही पाहिलं, जे काही मी विचार केला त्याप्रमाणे घडलं, पण हे सगळं अनिर्वाच्य आहे. मला सगळ्याच्या सगळं सांगता येणार नाही. सगळी जी काही क्रेडिट आहे ते सगळं ते परब्रह्माची ओळख होण्यासाठी आहे. असं एकदा का ते परब्रह्म कळलं, आत्मज्ञान झालं की मग अमृतपदच प्राप्त होतं ना. मग देहाचा विसर पडतो, देहबुद्धी जाते, मग जन्म मृत्यू चक्र वगैरे वगैरे काही नाही. ते काम आपल्याकडून व्हायला हवं आहे असं परब्रह्मालाच त्या वाटतं आहे. परमेश्वर तर तो ते आपल्याकडे करून देईलच अशा प्रकारची एक खात्री त्याला मिळते. म्हणून ते सांगतात की दासबोधी भगवंताची वाणी आहे आणि भगवंत माझ्या करवी बोलला आहे अशी ती वचनं सगळी आहे. खूप मोठी रामायणाची समर्थ म्हणतात माझ्यावर पण कृपा आहे आणि स्वाभाविकच तुमच्या आमच्यावर पण ती कृपा आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून ग्रंथ आपल्याकडून नंतर सुरुवात करता असं वाटतं खरंच 200 होणार आहे अशी क्षणभर आपल्याला काळजी वाटते की अशी का उद्याची आपल्याला माहिती आहे. पण आपण तर पाऊल टाकलं आहे, पण ते पूर्ण करून घेण्याचं काम हे रामरायाचं असतं. समर्थ म्हणतात की रामराया माझ्यावर रामायाची कृपा आहे, त्यांनी माझं काम पुढं केलं आहे. आपण पण सगळं म्हणतो की खरंच रामरायाची आपल्यावर कृपा आहे, मग रामरायाने आपल्याकडून हा ग्रंथ करून घेतला. 20 दशक 200 समास असं सगळं वर्णन आहे. आता ते शांतपणानं स्वस्थपणानं वाचावे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. याचा अर्थ असा आहे शेवटच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला 20 दशक 200 समास स्वस्थपणानं वाचावेत असं म्हणतात. याचा अर्थ आत्तापर्यंत वाचलं ते बरं होतं ते गेलं, आता वाचावेत. म्हणजे आता ही ओळख झाली आहे, आता पुन्हा एकदा स्वस्थ चित्तानं एक समास पुन्हा वाचावा आणि त्याचा अभ्यास करावा, त्याचा अनुभव घ्यावा असं ते आपल्याला 26 ते 29 ओव्यांमध्ये सांगतात. आणि मग संतांचं असं असतं की एवढं सगळं करतात ना, पण आपल्याकडे कमीपणा घेतात. हे सगळं रामरायाने केलं असं म्हणतात. कधी कधी आपल्याला दिसतं ना, चारोळी लिहितात आणि खाली माझ्या नावासकट फॉरवर्ड करा हं. आपल्याला असं वाटतं की ह्यांनी काय केलं. हे उलटं सांगतात आपल्याला की हा सगळा देह पंचभूतांचा आहे, त्यामुळे पंचभूतांचा देह आणि त्यातला जो असणारा अंतरात्मा आहे, हा अंतरात्मा म्हणजे ईश्वर आहे. या ईश्वराने सगळं केलेलं आहे, माझं काहीच नाही आहे. मी काय केलं आहे, मी म्हणजे जर देह असेल तर मी काहीच हे केलेलं. या देहाकरवी आत असणाऱ्या ईश्वर तत्वाने हे सगळं केलं आहे असा फार मोठा कमीपणा स्वतःकडे ते घेत आहेत. अजिबात ते म्हणतात की पंचमहाभूतांच्या या माणसाकडे काय कर्तृत्व आलं आहे, काहीच नाही. तो रोज जन्माला आल्यावर एक 15, 16, 18, 21 वर्षापर्यंत त्या देहाची वाढ होते. ती देहाची वाढ होता बाकीची मंडळी आपल्यावर काही संस्कार करतात, सभोवतालचं वातावरण होतं. मग आपण देह मनबुद्धी या तिघांनी थोडं असं म्हणूया की आपल्याला काहीतरी वेगळं रूप प्राप्त होतं. त्यानंतर स्खलनच होत राहतं माणसाचं, काही नाही होत. देह काय, मन काय, बुद्धी काय, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. काही विशेष करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. म्हणून त्या म्हणतात की या पंचमहाभूताच्या देहाकडून काय होणार आहे, काही नाही होणार. त्या देहाकडून काही करवून घ्यायला हवं असेल तर त्या मनबुद्धीला कामाला लावायला पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. त्यामध्ये देह चांगला ठेवायला हवा, पण मनबुद्धीला काम करायला लावायचं तर तो देह पण चांगला असायला हवा, त्याशिवाय होणार नाही आहे. पण या देह मनबुद्धीला सतत कार्यमग्न ठेवायला हवं, तरच हे काम होईल. मी केलं असं म्हणण्याने काही होणार नाही. आणि मग त्याला कार्यरत ठेवायला हवं, त्याला प्रयत्नात ठेवायला हवं, त्याच्यासाठी ईश्वराचीच मदत हवी. मी काहीच करू शकणार नाही. म्हणून त्याने आपल्याला म्हटलं की ग्रंथ करण्याचं कवित्व पण माझं नाही, ग्रंथ करण्याचं कर्तृत्व माझं नाही. तो आत बसलेला जो ईश्वर आहे त्यांनी माझी निवड केली एवढंच, आणि त्यामुळे हे सगळं झालं. सगळं जे काही आहे ते जगदीशाचं आहे, त्या जगदीशाने हे सगळं केलेलं आहे. आणि मी केलं असं म्हणण्याचा जर भ्रम कोणी केला तर ते अत्यंत चुकीचं आहे. असं मी वगैरे काही कोणी करत नाही. अशा पद्धतीने समर्थाने आपल्याला या समासाचा विचार करायला सांगितला. आता प्रश्न असा आहे की हे आम्हाला सगळं ठीक आहे, 20-200 समास आमचे आम्ही केले वगैरे म्हणतो आहे, आम्ही केले नाही. पण सुरुवातीला जसं आपण विचार केला तर आपलं होतं काय की तुकारामांच्या अभंगासारखं मगाशी जे ठेवीला आनंद आहे तैसाच आपण विचार करतो. असेल माझा हरी तर
असला योग तर आम्हाला जायचं आहे गोंधळला, पण योगच नाही. ते योग कुणाचं काय, महाराज येणार का? मी ठरवायला हवं ना, मला जायचं आहे. मी ठरवतच नाही काय. तसं मला मी आता दासबोधाचा अभ्यास करणार आहे, मी करणार म्हणजे सुरुवात तर कुठून तरी करायला हवी ना. समर्थ नाही आपल्याकडे राहिला, आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. किती वेळा असं घडतं, कोणी मैत्रिणी वेळेला आपण मी आम्हाला घरी घेऊन चल ना. अरे चला लगेच, मला करायला की आपण ठरवून टाकायचं जायचं म्हणून, नाही तर होणार नाही. ते महिला आवडतात, समर्थ करतील, समर्थाने बोलावलंच नाही, समर्थ म्हणतील तसं, असं नसतं. असेल हरी तर तेल खाटल्यावर असं स्वस्त बसण्याची आपली एक सवय झाली आहे. तर तसं आपल्याला चालत नाही, समर्थाला आवडतच नाही. कबीराचा जो आहे, पंछी करेल न चाकरी. माणूस हा मोठा हुशार आहे. माणूस म्हणतो होते पक्षी कुठे नोकरी करतात का? दिसतं तुम्हाला पक्षी नोकरी करतात? नाही करत ना. आपण कशाला करायची? त्याच्यामुळे चोच जिथे आहे तिथे चारा मिळतोच असं भगवंतांनी सांगितलं. मग आम्ही लगेच त्याचा आधार घेतो आणि काहीच करत नाही. की दिली चोच देईल की चारा देणार आहे. पक्षी कुठे नोकऱ्या करतात? ते अजगर असताना अजगर असं नुसतं पडलेलं असतं, काही करत नाही. चालतं की त्याचं आमचं चालणार आहे का? आम्ही सारी डंप बसून राहिलो तर काहीच होणार नाही. म्हणून कधी आपल्याला सांगितलं की समर्थांचा त्या विवेक, प्रयत्न याच्यावर जसा जोर तसा आळस या गोष्टीवर प्रचंड राग आहे. त्यामुळे ते 80 माणसाला जराही थारा देत नाही तेवढं असं चालणारच नाही. आणि कसं आपलं घडतं. आणि काही वेळा असं होतं की संधी येऊन सुद्धा आपण ते करतो. हे तर आपण ठरवून करायला हवं. पण काही वेळेला असं घडतं की आपल्याला संधी मिळालेली असते ह्या सगळ्या गोष्टींची, पण तरी देखील आपल्याला त्या कराव्या अशा वाटत नाही. त्या करायची बुद्धी होती. जसं एखादा मुलगा आई गावाला जायची आहे, तर गावाला जाताना आई काय करते, एक आपला एकटा राहायचा आहे, तो उगा रोज बाहेर जाऊन खाऊ नको सर, मी घरात सगळं करून ठेवलं आहे. आणि बिचारे सगळे डबे भरून ठेवते का, तर त्याला बाहेरचं खायला लागू नये. हा संधीचा फायदा घेतो. गेले ना आई बाहेर, रोज ऑर्डर, सकाळी वेळा ब्रेकफास्ट, दुपारी काहीतरी बाहेर लंच, रात्री पण मित्रांजवळ, आणि मजा करतो. पण एक दिवस अशी वेळ येते की संपवतात हॉटेलवाल्याचे, की सगळं बंद. आणि मग आता काहीतरी घरात भेट, आणि मग लक्षात येतो काय अगदी छान छान पदार्थ आपल्यासाठी केले, काय आपण कचरा भरला 5-6 दिवस, काही गरज नव्हती, छान आयडी केला. तसं या भगवंतांनी सगळं छान आपल्यासाठी करून ठेवलं आहे. आपण ना कचरा धुमतोय. या सिनेमाला जा, या नाटकाला जा, इकडे काय चाललंय, मग त्या मॉलमध्ये जा, त्या एक्झिबिशनमध्ये जा, हा कचरा आपण भरतोय, आपला वेळ वाया घालवतोय. जसं समर्थ सांगताय की असं करू नका. बुद्धी दिली आहे, मन दिलं आहे, आणि शारीरिक बळ पण आपल्याला दिलं आहे. या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. ही जी जगज्जननी आदी शक्ती आहे ना, त्या शक्तीने आपल्यामध्ये खूप क्षमता दिली. आपण फक्त त्या ओळखल्या पाहिजे. प्रत्येक माणसाजवळ खूप क्षमता दिली. जरा थोडा आळस दूर केला आणि भीती दूर केली. थोडी एक भीती पण असते आपल्याला, कारण नसतं नाही ह्याच्याने होणारच नाही, असं एक स्वतःला कमी लेखायची आपल्याला सवय झाली. तर ह्या सगळ्या आपल्याला कमी लेखणं, भय वाटणं, आळस वाटणं, या गोष्टी समर्थ म्हणतात तुम्ही बाजूला करा. काही मनामध्ये शंका कुशंका, जमेल की नाही वगैरे काही विचार करायचा नाही. तो न्यूनगंड जो की आहे तो काढून टाकायचा, की आपोआप आपल्याला सगळ्या काम होते. आणि या जसं असं की सागराच्या तळाशी चांगली रत्न असतात, भूमीच्या जमिनीच्या खाली उत्तम उत्तम रत्न असतात, पण त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतात, तेव्हा ती रत्न मिळतात. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलो की ती सोन्याच्या खाणी बघायला जातो. लोक सगळे त्यातल्या केसरी टोलमध्ये मोठा कार्यक्रम असतो की सोन्याची खाण बघायला जातो. फारच सुंदर केला आहे की जिथे त्या डोंगरामध्ये सोन्याच्या खाणी आहेत तिथून अशी छोटी अशी रेल्वे पण घेऊन जाते आपल्याला, आणि एक एकच सीट, म्हणजे सगळ्यांना खिडक्या, आणि त्या खिडकीतून आपण दूधून डोंगर चालले सोन्याच्या खाणी बघायच्या. आणि मग त्या सगळ्या खाणी बघून आल्या की प्रचंड अशा पाण्याच्या स्त्रोतमध्ये त्या दगडाचे कण त्याच्यातून येतात, आणि मग खाली अशा मोठ्या मोठ्या चाळण्या देऊन आपल्याला बसवतात, आणि मग त्या चाळण्यातून पाणी आणि माती सकट त्या चाळणीत येतं, आणि मग ते चाळायचं आणि मग ओरडायचं सोनं मिळाल्याचं. खोटंच काही मिळत नाही. कोणीतरी आपला एखादा कण आणि सोनं मिळालं आढळलं करायचा. हा जो काही आनंद आहे त्या आनंदाला काही अर्थ नाही, असं फुकट काही जगामध्ये मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या परिश्रमाने, आपल्या मनबुद्धी शक्तीच्या आणि देहाच्या शक्तीच्या जोरावर आपण सगळं करू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. आपल्या आळस आणि न्यूनगंड हे जर आपण बाजूला केले तर समर्थ सांगतायत की आपण काय करू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला करतो. की इतका छान यशाचा मार्ग आपल्या सगळ्या मंडळींनी आपल्यासाठी आखून दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला जायचं आहे. आपण सुद्धा या 200 समासाच्या निमित्तानं अगदी छान अशा मळलेल्या पायवाटेवर येऊन आलेलो आहोत.
आता आता पायवाटेत सोडायची नाही, याच पायवाटेने आपण दीर्घ प्रवास करायचा आणि खरंच त्या परब्रह्माची ओळख आपल्याला झाली आहे आणि या आत्मज्ञानाची ओळख झाली असं समजून पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करायची असा एक विचार मनामध्ये घेऊन आज आपण ग्रंथ पुरा करणार आहे. ग्रंथ पुरा करणं हा शब्द खरा मनाला पटत नाहीच आहे, कारण असं पुढं वगैरे काही होत नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने असं म्हणते की मला अभ्यासाला प्रवृत्त केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. सगळ्यात जास्ती आपल्या मिलिंदचे आभार मानते, भंडारी काका. पण मिलिंद जो म्हणजे थोडा मागे लागला, मिलिंदला मी थोडीशी बाजूला करत आहे की तुला पुस्तकं देते, कर अभ्यास, तुझं तुला येईल वगैरे वगैरे, हे काही घेणार नाही. परंतु असं असतं ना की हे समर्थ इच्छा बलीर असेल की त्यालाही तसं वाटलं, तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली आणि आपल्याकडून भगवंतानी ग्रंथ पुरा करून घेतला. तर तुम्हा सगळ्यांचे आणि समर्थांचे आभार मानते आणि मी रजा घेते. आणि भंडारी काकांनी सगळ्यांना एकत्र आणलं. हो. त्याला स्मरण संगत स्फुरणताई महागडो, तदीय गुणकीर्तन ध्वनी करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समया उचित देश खाली पडो. जय जय रघुवीर समर्थ.